कल्पना करा की आरोग्य आणि आहाराबद्दल आपल्याला आत्तापर्यंत जे शिकवले गेले आहे ते पूर्ण सत्य नसेल. कल्पना करा की ज्या अन्नाला आपण ताकद, ऊर्जा आणि आरोग्याचे प्रतीक मानतो, तेच अन्न हळूहळू आपल्या शरीराला आजारी करत असेल. आणि ज्या अन्नापासून आपल्याला दूर राहायला सांगितले गेले, तेच अन्न आपल्याला बरे करण्याची ताकद ठेवत असेल. आज आपण द चायना स्टडी या पुस्तकामागील विचारांबद्दल बोलणार आहोत. हे पुस्तक डॉक्टर टी. कॉलिन कॅम्पबेल आणि त्यांचे पुत्र थॉमस कॅम्पबेल यांनी लिहिले आहे. हे कोणतेही फॅट डाएट पुस्तक नाही. हे दशकानुदशके चाललेल्या वैज्ञानिक संशोधनावर, मोठ्या लोकसंख्येच्या अभ्यासांवर, प्रयोगशाळेतील प्रयोगांवर आणि वास्तवातील अनुभवांवर आधारित आहे. या पुस्तकाचा मुख्य संदेश खूप साधा आहे. आपण रोज काय खातो याचा आपल्या आरोग्यावर जीन, औषधे किंवा नशिबापेक्षा कितीतरी जास्त परिणाम होतो. डॉक्टर कॉलिन कॅम्पबेल यांचे बालपण डेअरी फार्मवर गेले. त्यामुळे त्यांचा ठाम विश्वास होता की प्राणीजन्य प्रथिने आरोग्यासाठी अत्यावश्यक आहेत. त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला तेही हेच मानत होते की गरीब देशांतील लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी त्यांना जास्त प्राणीजन्य अन्न द्यावे लागेल. पण जसजसे त्यांचे संशोधन पुढे गेले तसतसे त्यांना असे पुरावे दिसू लागले जे त्यांच्या स्वतःच्या विश्वासाच्या विरोधात होते. पुन्हा पुन्हा डेटा असे दाखवत होता की प्राणीजन्य अन्न आरोग्य सुधारण्याऐवजी अनेक गंभीर आजारांशी जोडलेले आहे. हाच अनुभव द चायना स्टडी या पुस्तकाचा पाया ठरला. या पुस्तकाचा केंद्रबिंदू आहे चायना कॉर्नेल ऑक्सफर्ड प्रोजेक्ट, ज्याला साध्या भाषेत द चायना स्टडी असे म्हणतात. हा आजवरचा सर्वात मोठ्या आहारसंबंधी अभ्यासांपैकी एक आहे. चीनमधील ग्रामीण भागात हजारो लोक काय खातात, कसे राहतात आणि त्यांना कोणते आजार होतात याचा तपशीलवार अभ्यास करण्यात आला. त्या काळात चीन या संशोधनासाठी आदर्श ठिकाण होते, कारण प्रत्येक भागातील लोक जवळजवळ सारखेच अन्न खात होते, पण वेगवेगळ्या भागांतील आहार एकमेकांपेक्षा खूप वेगळा होता. त्यामुळे आहार आणि आजार यातील संबंध स्पष्टपणे दिसून आला. या अभ्यासाचे निष्कर्ष धक्कादायक होते. ज्या भागात लोक प्रामुख्याने वनस्पतीजन्य अन्न खात होते, जसे भात, भाज्या, कडधान्ये, डाळी आणि थोडी फळे, तिथे हृदयविकार, कॅन्सर, डायबिटीज आणि लठ्ठपणा जवळजवळ नव्हताच. ज्या भागात प्राणीजन्य अन्नाचे प्रमाण थोडे जरी वाढले, तिथे या आजारांचे प्रमाण वाढताना दिसले. जितके जास्त मांस, दूध आणि अंडी, तितके जास्त आजार. हा पॅटर्न पुन्हा पुन्हा दिसून आला. या पुस्तकात प्रथिनांबद्दल विशेष चर्चा केली आहे. अनेक वर्षे आपल्याला सांगितले गेले की प्रथिने म्हणजेच आरोग्य आणि विशेषतः प्राणीजन्य प्रथिने खूप महत्त्वाची आहेत. पण कॅम्पबेल यांच्या संशोधनानुसार समस्या प्रथिनांच्या प्रमाणात नसून त्यांच्या स्रोतामध्ये आहे. वनस्पतीजन्य प्रथिने शरीरात वेगळ्या पद्धतीने काम करतात, तर प्राणीजन्य प्रथिने, विशेषतः दुधातील केसीन, कॅन्सरच्या वाढीस चालना देतात. एका प्रसिद्ध प्रयोगात उंदरांना कॅन्सर निर्माण करणारे रसायन दिले गेले. जेव्हा त्यांना जास्त प्रमाणात केसीन दिले गेले तेव्हा कॅन्सर वेगाने वाढला. जेव्हा केसीन कमी केले गेले तेव्हा कॅन्सरची वाढ थांबली आणि काही वेळा मागेही गेली. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे फक्त आहार बदलून कॅन्सर ऑन आणि ऑफ करता येत होता. पण जेव्हा हेच प्रयोग वनस्पतीजन्य प्रथिनांवर केले गेले तेव्हा असा कोणताही परिणाम दिसला नाही. याचा अर्थ कॅन्सर केवळ नशीब किंवा विषारी घटकांमुळे होत नाही, तर आपण काय खातो यावरही अवलंबून असतो. हे पुस्तक आजार केवळ आनुवंशिक असतात या कल्पनेलाही आव्हान देते. कॅम्पबेल सांगतात की जीन फक्त शक्यता निर्माण करतात, पण ट्रिगर आपण स्वतः ओढतो. आपण रोज खाल्लेले अन्न ठरवते की कोणते जीन सक्रिय होतील आणि कोणते नाहीत. त्यामुळे कुटुंबात हृदयविकार किंवा कॅन्सरचा इतिहास असला तरी माणूस पूर्णपणे असहाय्य नसतो. हृदयविकारावर या पुस्तकात विशेष भर दिला आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये हृदयविकार हा वृद्धात्वाचा नैसर्गिक भाग मानला जातो. पण द चायना स्टडी दाखवते की ज्या समाजांमध्ये संपूर्ण वनस्पतीजन्य आहार असतो, तिथे हृदयविकार जवळजवळ अस्तित्वातच नसतो. डॉक्टर कॅल्डवेल एसेल्स्टीन यांच्या अभ्यासांचा उल्लेख केला आहे, ज्यात गंभीर हृदयविकार असलेल्या रुग्णांनी प्राणीजन्य अन्न पूर्णपणे बंद करून वनस्पतीजन्य आहार स्वीकारला आणि त्यांची स्थिती केवळ थांबली नाही, तर अनेक वेळा सुधारलीसुद्धा. टाईप 2 डायबिटीजबद्दलही पुस्तकात महत्त्वाची माहिती दिली आहे. पारंपरिक वनस्पतीजन्य आहार असलेल्या समाजांमध्ये डायबिटीज फार कमी प्रमाणात आढळतो. पण जसजसा पाश्चिमात्य आहार, मांस, दूध आणि प्रोसेस्ड फूड तिथे पोहोचला, तसपशी डायबिटीजची संख्या झपाट्याने वाढली. पुस्तकात सांगितले आहे की जास्त चरबी, विशेषतः प्राणीजन्य चरबी, शरीराच्या इन्शुलिन कार्यात अडथळा आणते. हाडांच्या आरोग्याबाबतही हे पुस्तक सर्वसामान्य समजुतीला प्रश्न विचारते. आपल्याला नेहमी सांगितले जाते की मजबूत हाडांसाठी दूध आवश्यक आहे. पण ज्या देशांमध्ये सर्वाधिक डेअरीचे सेवन होते तिथेच ऑस्टिओपोरोसिस जास्त आढळतो. उलट पक्षी वनस्पतीजन्य आहार घेणाऱ्या समाजांमध्ये हाडे मजबूत असतात.
प्राणीजन्य प्रथिने शरीरातून कॅल्शियमची गळती वाढवतात, तर वनस्पतीजन्य कॅल्शियम अधिक संतुलित पद्धतीने काम करते. या पुस्तकात ऑटो इम्यून आजार, किडनीचे विकार आणि डोळ्यांचे आजारांचाही उल्लेख आहे. पुन्हा तोच निष्कर्ष दिसतो. जास्त प्राणीजन्य अन्न म्हणजे जास्त आजार आणि जास्त संपूर्ण वनस्पतीजन्य अन्न म्हणजे जास्त संरक्षण. यामागे एक मोठे कारण म्हणजे शरीरातील दीर्घकालीन सूज. प्रोसेस्ड आणि प्राणीजन्य अन्न सूज वाढवते, तर वनस्पतीजन्य अन्न ती कमी करते. द चायना स्टडीमध्ये रिडक्शनिझम या कल्पनेवरही टीका केली आहे. म्हणजे पोषणाकडे फक्त वेगवेगळ्या घटकांप्रमाणे पाहणे, जसे प्रथिने, कॅल्शियम किंवा एखादे विटॅमिन. कॅम्बेल यांचे म्हणणे आहे की अन्नातील घटक वेगळे काम करत नाहीत, तर संपूर्ण अन्न एकत्रितपणे परिणाम करते. एका फळात किंवा भाजीमध्ये हजारो घटक असतात जे एकत्र शरीरावर परिणाम करतात. सप्लिमेंट्स किंवा फोर्टिफाईड फूड हे कधीही नैसर्गिक अन्नाची जागा घेऊ शकत नाहीत. याच विचारसरणीमुळे अनेक अपायकारक पदार्थ हेल्दी म्हणून विकले जातात. थोडी विटॅमिने घालून साखरयुक्त सिरियल आरोग्यदायी म्हणून मानले जाते, पण नैसर्गिक अन्न दुर्लक्षित राहते. पुस्तक सांगते की खरी पोषण मूल्य ही कमी प्रक्रिया केलेल्या नैसर्गिक अन्नातूनच मिळतात. कॅम्बेल न्यूट्रिशन सायन्सवर उद्योग जगताचा प्रभाव असल्याबद्दलही बोलतात. मांस आणि डेअरी उद्योग संशोधन, सरकारी मार्गदर्शने आणि जनतेपर्यंत जाणारे संदेशांवर प्रभाव टाकतात. त्यामुळे लोकांमध्ये गोंधळ निर्माण होतो. जे संशोधक या प्रवाहाच्या विरोधात बोलतात त्यांना अनेकदा विरोध, निधीचा अभाव किंवा करिअरमध्ये अडथळे सहन करावे लागतात. हे पुस्तक भीती पसरवत नाही. याचा मुख्य संदेश सशक्तीकरण आहे. अन्न म्हणजे नैतिकतेचा नव्हे, तर माहितीचा प्रश्न आहे. प्रत्येक जेवण आपल्या शरीराला एक संदेश देत असते. तो संदेश आजार वाढवणारा असू शकतो किंवा आरोग्य मजबूत करणारा. या पुस्तकात सुचवलेला आहार खूप साधा आहे. संपूर्ण वनस्पतीजन्य आहार म्हणजे भाज्या, फळे, साबुत धान्ये, डाळी, कडधान्ये, बिया आणि नट्स. यात मांस, दूध, अंडी आणि जास्त प्रक्रिया केलेले पदार्थ टाळले जातात. उद्देश उपासमार नाही, तर पोषण आहे. असा आहार स्वीकारल्यानंतर अनेक लोकांना जास्त ऊर्जा, चांगले पचन, स्पष्ट विचारशक्ती आणि सुधारलेला मूड जाणवतो. हे कोणत्या एका चमत्कारी अन्नामुळे नव्हे, तर संपूर्ण आहार पद्धतीमुळे होते. या पुस्तकातील एक अत्यंत महत्त्वाचा विचार म्हणजे छोटे बदलही महत्त्वाचे असतात. पूर्णपणे परिपूर्ण होणे आवश्यक नाही. प्राणीजन्य अन्न कमी करणेही शरीराला बरे होण्याच्या दिशेने नेते. योग्य परिस्थिती मिळालीस शरीर स्वतःला बरे करण्याची असामान्य क्षमता ठेवते. शेवटी हे पुस्तक आपल्याला विचार करायला लावते की आपण खातो ते अन्न फक्त आपल्या शरीरावरच नव्हे, तर पर्यावरणाला आणि समाजावरही परिणाम करते. वनस्पतीजन्य आहारासाठी कमी संसाधने लागतात, कमी प्रदूषण होते आणि तो अधिक शाश्वत असतो. आता या प्रवासाच्या शेवटी एक गोष्ट स्पष्ट होते. आरोग्य हा अपघात नाही, ते रोजच्या निवडींमधून घडते. द चायना स्टडी आपल्याला ट्रेंड्स, जाहिराती आणि परंपरांपलीकडे जाऊन पुराव्यांकडे पाहायला सांगते. आणि हे पुरावे सांगतात की संपूर्ण वनस्पतीजन्य आहार हा दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी आपल्या हातातील सर्वात प्रभावी साधनांपैकी एक आहे. जर या पुस्तकातून एकच गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर ती ही आहे: अन्न म्हणजे फक्त पोट भरणे नाही. अन्न म्हणजे माहिती आहे, औषध आहे आणि रोज मिळणारी एक संधी आहे आपले भविष्य अधिक चांगले घडवण्याची.